सोनार, बालरोग तज्ञ, डॉक्टर माशाळकर यशस्वी हॉस्पिटल, लातूर। आज मी आपल्याला अपस्मार आणि त्याच्या संबंधात प्रचलित समज, गैरसमज आणि आपल्याला काय त्याची माहिती असायला हवी याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे। सर्वप्रथम हा विषय महत्त्वाचा अशासाठी आहे की इपिलेप्सी किंवा अपस्मार हा एक जुनाट आजारांपैकी आजार आहे। हा आजार सुरू झाल्यानंतर खूप दिवस उपचार घ्यावे लागतात आणि याच्याबद्दल खूप सारे समज, गैरसमज प्रचलित आहेत। पहिल्यांदा तर झटका येणं म्हणजे लहान मुलांमध्ये एक अतिशय भीतीदायक अशी प्रक्रिया असते। पालक खूप घाबरून जातात आणि हा आजार खूप दिवस राहत असल्यामुळे त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये खूप सारे गैरसमज असतात आणि भीती पण असते। तर हे अगदी योग्य आहे की आपल्या मुलाला जेव्हा काही असा जास्त दिवस चालणारा आजार होतो तेव्हा आपण आपल्या आजारापेक्षाही त्याची जास्त काळजी करतो। त्यामुळे त्याची माहिती असणं, त्याच्या मागचे कारण मीमांसा जाणून घेणं, त्याचे उपचार, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, डॉक्टर काय मदत करू शकतात आणि त्या मुलाचं जीवनमान चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। साधारणपणे का होतो हा आजार याची पहिल्यांदा माहिती घेणं आवश्यक आहे। आपल्या मेंदूमध्ये काही विद्युत लहरी सतत चालू असतात, त्या नियंत्रित स्वरूपाच्या असतात। काही मुलांमध्ये किंवा रुग्णांमध्ये जेव्हा ह्या विद्युत लहरी अनियमित होतात त्यावेळी फिट येते किंवा अपस्माराचा झटका येतो। त्या विद्युत लहरी अनियंत्रित एका भागात होऊ शकतात किंवा सर्व मेंदूमध्ये होऊ शकतात, त्याच्याप्रमाणे त्याचे प्रकार असतात। ज्या वेळेला विद्युत लहरी अनियंत्रित होतात तेव्हा काय लक्षणे निर्माण होतात ते पहा। एकतर श्वास जलद चालायला लागतो, डोळे रोखून पाहिले जातात, हातपाय ताठ होतात किंवा आकडी येते किंवा तोंडाला फेस येतो, दात खीळ बसते, लहान मुलं चड्डीमध्ये शी शू करतात। या सगळ्या प्रकाराला झटका म्हणतो। बघायला तर अतिशय भीतीदायक असतो हा प्रकार आणि काही वेळेला फक्त रोखून पाहणं किंवा सततची हालचाल अचानकपणे थांबणं थोड्या वेळासाठी आणि पुन्हा पूर्ववत होणं अशी सौम्य लक्षणं पण याच्यामध्ये असू शकतात। याच्यामध्ये काही तापेशिवाय येणारे प्रकार आहेत, काही तापे सोबत येणारे प्रकार आहेत। आपण जो काही प्रकार आता विचारात घेतोय तो तापेचा झटका नसून अपस्माराचा झटका आहे। अपस्माराला अजूनही काही नावं आहेत, काही लोक याला मिरगी म्हणतात, काही लोक याला आकडी म्हणतात, काही लोक याला फेपर म्हणतात। आपल्याकडे बऱ्याच ग्रामीण भागामध्ये फेपर हा शब्द अतिशय प्रचलित आहे त्याच्यासाठीचा। आणि अशी फिट एखाद्या वेळी आली तर त्याला आपण अपस्माराचा विकार नाही म्हणत। जेव्हा हे वारंवार घडत राहतं त्याच वेळेला याला अपस्मार म्हटलं जातं। आणि दोन झटक्यांच्या मध्ये किंवा दोन अपस्माराच्या एपिसोडच्या मध्ये ही मुलं अतिशय नॉर्मल असतात किंवा त्यांचं मधलं आयुष्य एकदम चांगलं असतं। त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा येणाऱ्या फिटला किंवा तापेमुळं 1 ते 5 वर्ष वयाच्या मधल्या मुलांना येणाऱ्या फिटला अपस्मार म्हणता येणार नाही। अपस्मार हा सतत येणारा विकार आहे आणि तापेशिवायही हा येऊ शकतो। याची कारणं अनेक आहेत। साधारणपणे याला 2 गटामध्ये विभागलं जातं। एक इडिओपॅथिक गट असतो ज्याच्यामध्ये काहीच कारण नसतं, सापडत नाही, अनावश्यकपणे त्याच्या विद्युत लहरी वाढतात। आणि काही सेकंडरी इपिलेप्सी असते ज्याच्यामध्ये पूर्वी मेंदूला जी काही इजा होऊन गेलेली असते, जसं लहानपणी जन्मल्यानंतर बाळ कधी गुदमरतं, कधी त्याच्या कुठल्या भागाला रक्तपुरवठा कमी झालेला असतो किंवा मध्ये काही व्याधी असतात जसं ट्यूमर असू शकतो किंवा एखाद्या भागात इजा झालेला पूर्वी जखम झालेली असू शकते। त्याच्यामुळं अशा टाईपच्या इपिलेप्सीना सेकंडरी इपिलेप्सी म्हणतात। याचं निदान करण्यासाठी डॉक्टर काही तपासण्या करतात। जसं मेंदूचा आलेख काढला जातो त्याला EEG म्हणतात। कधी MRI स्कॅन डोक्याचं केलं जातं, त्याच्यामध्ये मेंदूत काही रचनात्मक बदल नाही ना हे बघितलं जातं। त्याच्यानंतर काही रक्ताच्या तपासण्या असतात, कधी कधी मेंदूला संसर्ग झाला नाही म्हणून पाठीचं पाणी तपासलं जातं। पण आपल्या रुग्णासाठी कुठली तपासणी आवश्यक आहे हे डॉक्टर ठरवतात आणि त्या तपासण्यांच्या आणि आपल्या लक्षणांच्या आधारे आपल्या रुग्णाचं निदान केलं जातं। निदान झाल्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग हा उपचाराचा आहे। बऱ्याच वेळी गैरसमजापोटी उपचाराला उशीर केला जातो। काही पालकांना वाटतं की मुलांना सवय लागेल औषधांची किंवा ती मुलं औषधावर अवलंबून राहतील, पण हे अतिशय चुकीचं आहे। आणि उपचार डॉक्टर जे सल्ला देतील ते आपण करत राहिलो तर हा आजार चांगल्यापैकी आटोक्यात येण्याची शक्यता असते। औषधं बरेच काळ घ्यावी लागतात, औषधांचा परिणाम यायला बराच वेळ लागतो। डॉक्टरला कितीतरी वेळा औषधं बदलावी लागतात, त्याचे डोस वाढवावे कमी करावे लागतात, काही वेळा काही तपासण्या पुन्हा पुन्हा कराव्या लागतात। पण जर आपण व्यवस्थित औषधं घेत गेलो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने वागत गेलो तर 80% लोकांमध्ये, 90% लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये आयविटसे हा आजार आटोक्यात येऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे त्यांचं लाईफ सुधारू शकतं। याच्याबद्दल काही समज, काही गैरसमज पुष्कळ सारे आहेत। समज असे आहेत की
काही दैवी शक्तीमुळे झालंय किंवा ज्यांना फिट्स आहेत अशी मुलं मतिमंद असतात की काय, पण हे काही खरं नाही. कारण या 2 झटक्यांच्या अटॅक्सच्या मध्ये ही मुलं अतिशय नॉर्मल असतात आणि कितीतरी बुद्धिमान लोकांमध्ये आणि कितीतरी गाजलेल्या लोकांमध्ये फेफड्याचा हा विकार आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर फिट आल्यानंतर बरेच लोक गडबड गोंधळ करतात. त्यांना चप्पल हुंगवणं, दातामध्ये चाव्या घालणं किंवा असे वेगवेगळे काहीतरी अघोरी प्रकार केले जातात, ज्याच्यामुळं उपाय न होता अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्यासाठी सल्ला, आपण काय करावं फिट आल्यानंतर. पहिल्यांदा जेव्हा फिट येईल त्यावेळी गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. त्याच्या शेजारी हवा खेळती ठेवा, त्याचे थोडेसे कपडे मोकळे करा मुलाचे, त्याची लाळ त्याच्या घशामध्ये जाणार नाही अशा प्रकारे त्याला झोपवा. थोडीशी मान एका बाजूला करा, त्याच्या तोंडात येणारे स्त्राव ते पुसून घ्या. तोंडामध्ये जीभ त्याच्या तोंडामध्ये जीभ चावली जाणार नाही याची काळजी घ्या. आपलं बोट घालायचा प्रयत्न करू नका, कारण तेव्हा मूल अनियंत्रित असतं, बोट चावलं जाऊ शकतं. त्याच्या ज्या हालचाली चालू असतात हातापायांच्या, त्या थांबवण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करू नका. साधारण बहुतेक वेळा 5-1 मिनिटामध्ये हे फिट्स थांबतात. त्याच्या पुढे त्या चालू राहिल्या तर मात्र बाळाला दवाखान्यामध्ये किंवा जिथे तातडीने उपचार मिळेल अशा ठिकाणी घेऊन जायला लागतं. आणि दुसरे प्रकार मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कांदा हुंगवणं, चप्पल हुंगवणं, तोंडामध्ये चावी घालणं हे कृपा करून करू नका. आपली औषधं जी दिलेली आहेत ते नियमितपणे घेत जा. त्याच्यानंतर लपवून ठेवण्याची प्रवृत्ती असते ह्या आजाराबद्दल, असं करू नका. त्याच्या आजूबाजूच्या घटकांना, शाळेतल्या शिक्षकांना, मित्रांना ही माहिती असू द्या की याला फिट येऊ शकते. त्यामुळे जेव्हा कधी फिट येईल त्यावेळी त्याला तातडीने मदत मिळली जाईल. काय करायला पाहिजे किंवा त्याची काय औषध चालू आहे त्याचं एखादं कार्ड बनवून त्याच्या खिशामध्ये ठेवलं तर वैद्यकीय मदतीला ते उपयोगी पडू शकते. त्याचा आहार व्यवस्थित ठेवा, त्याला वेळच्या वेळी जेवायला ठेवा, उपाशी राहू देऊ नका, जास्त जागरण करू देऊ नका. त्याची लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन करा. दुसरा एक विषय असतो महत्त्वाचा की मुलं टीव्ही खूप पाहतात. त्यामुळे टीव्ही पाहिल्याने याच्यामध्ये थोडीशी वाढ होणं अपेक्षित असतं. अंधारामध्ये टीव्ही पाहणे, फार जवळून टीव्ही पाहणे आणि खूप जास्त वेळ टीव्ही पाहणे, अशा पद्धतीने जर नियंत्रित प्रमाणात टीव्ही पाहिला तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर काही वेळा धोका, स्विमिंगला मुलं जातात किंवा रस्त्यामध्ये सायकल वगैरे चालवतात, त्याच्यावेळी जर त्यांना फिट आली तर त्यांना धोका व्हायची शक्यता असते. किंवा आपण पाहतो छतावरती पतंग उडवायला जातात किंवा खेळायला जातात, तिथे त्यांच्यासोबत कुणीतरी ज्यांना फिट्स येते, एस्पेशली अशा मुलांना आपण एकटे धोक्याच्या ठिकाणी सोडू नये. आणि त्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी त्यांची जर शुद्ध हरपली तर त्यांना मदत मिळत नाही. अशा वेळी जीवाला धोका संभवतो. केवळ फिट येण्याने शक्यतो मृत्यू असा काही होत नाही, कारण ती फिट 2-5 मिनिटात ओसरते. पण जर बाळ त्यावेळी त्याचे श्वासोश्वास बंद झाले किंवा नाकातोंडात पाणी गेलं किंवा उंच ठिकाणाहून पडलं तर मात्र जीवाला अपाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी आहेत. औषधं कधीही बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. औषधाचे डोस आपल्या मनाने कमी जास्त करू नका. कितीतरी वेळा असं लक्षात येतं की आपण सांगितलेल्या वेळी पेशंट परत येत नाही, औषधं बंद केली जातात, त्याला पुन्हा फिट्स येतात. जर तुम्ही औषधं अशी कमी जास्त प्रमाणात देत राहिलात तर फिट्स यायची शक्यता आणखी वाढते. म्हणजे जर औषध नसतं दिलं तर जेवढ्या फिट्स आल्या नसत्या तेवढ्या फिट्स तुम्ही जर कमी जास्त औषधं देण्यात सुरू ठेवलं तर येऊ शकतात. त्यामुळे वेळेवर आणि योग्य प्रमाणात वेळच्या वेळी औषधं द्या. आणि जेव्हा जेव्हा फिट येईल त्यावेळी त्याचा प्रथमोपचार करा. फिट्सबद्दल घाबरून जाऊ नका, त्याला लपवून ठेवू नका, त्याला दैवी शाप वगैरे मानू नका. हा आजार निश्चितपणे चांगल्यापैकी आटोक्यात येणारा आणि औषधाने त्या मुलांचं जीवनमान खूप चांगल्या प्रकारे सुधारणारं आहे. सगळे डॉक्टर्स, काही कंपन्या, काही सोशल वर्कर्स आणि बऱ्याचशा वेबसाईट्स याच्याबद्दल आपल्याला पुष्कळ सारी माहिती देतील. छोटे बुकलेट्स अवेलेबल आहेत जे की तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं, कसं राहायचं, काय खायचं, लक्षणं काय आहेत याच्यासाठी माहिती देतील. शक्य असल्यास अशा प्रकारच्या पुस्तिका ज्या आहेत त्या तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आमच्यासारख्या डॉक्टरांकडनं त्या तुम्हाला मिळू शकतात. आणि आपल्या कुठल्याही शंका असतील आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्याचं निरसन करा आणि योग्य प्रकारे औषधोपचार करून ह्या मुलांना आनंदी आणि एक सक्षम आयुष्य जगण्याला मदत करा. याच्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.